एकदा गेल्यानंतर योगता हसायणारे महाराज या पुढच्या काळामध्ये आपण मेल्यावर आपला फोटो सुद्धा श्राद्धाला सापडतो की नाही, हा काळ येतोय. आणि या विचित्र काळामध्ये आपल्या बापावर प्रेम, आपल्या बापावरली निष्ठा आणि बापाला देव समजून स्वतःचं जीवन जगणारे पोरं असे थोडे असतात. ते आम्हाला आमच्या समोर दिसत नसतील तरी आमचे संस्कार ते पाहत असतात आणि त्यांची छाती फुगते की माझ्या पश्चात माझे लेकरं चांगलं वाटतं. आणि जीवन जगत असताना आपलं ध्येय, आपली सीमा, आपली पराकाष्ठा, मरमर केवळ आणि केवळ एका गोष्टीसाठी असते. बऱ्याचशा लोकांना कळत नाही आपण का मरमर करतो, आणि त्यातली मरमर फक्त एका गोष्टीसाठी असते. देवाने जो दिलेला प्रसाद आहे तो प्रसाद कळायला पाहिजे. कथा थोडी अर्धा तास होणार आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. कोण येतं आणि पूजा कशी करते पाहू नका, आणि उशिरानं आणि ग्रंथाकडे येऊ नका. मला थोडा डिस्टर्ब जमत नाही, थोडी माफी मागू, कारण उशिरानं रकडत लक्ष लागतं. म्हणून कोण आली का इतका उशीर काम त्याला करणं, सगळे ती बसू सर तिच्याकडे लक्ष जातं. ती ताई आई कोणी असेल म्हणून उशीर येणार आणि फक्त बसून घ्यायचं, नंतर पूजा करायची. कारण एक फक्त 15 मिनिटं कथा करायची, 20 मिनिटं कथा करायची, त्यातही जर वेळ गेला याच्यात एक तर पहिला दिवस आहे. माझी विनंती आहे तुमच्या लेकरासारखा भावासारखा. आपल्या जीवनातली तप्तक, आपल्या जीवनातली मरमर आपण एका गोष्टीसाठी करत असतो, तो देवाचा प्रसाद आपल्याला भेटावा. आणि देव आपल्याला प्रसाद देतो, गिफ्ट देतं. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका जरा. तुम्हाला संपत्ती किती भेटली, तुम्हाला धनदौलत भेटली, तुम्ही बाकी काय कमवलंय याला महत्व नाही. तुमचे लेकरं कसे आहेत याला महत्व. तुमची संतती किती गुणाची याच्यावर तुमच्यावर देवाची कृपा समजते. देवाने जर आमच्यावर कृपा केलेली असेल तर आमची संतती उत्तम असते. इतके छान लेकरं आहेत की बस म्हणलं की बसतात, उठ म्हणलं की उठतात, काम सांगितलं की ऐकतात. जीवनात सगळ्यात मोठा आनंद आहे संतती उत्तम असते. देवाची सगळ्यात मोठी कृपा, देवाचा सगळ्यात मोठा प्रसाद काय असतो? संतती. साऱ्या गोष्टी आहेत काहींकडे, पण संतती उत्तम नाही, मुलं बाळा चांगले नाही, तर जीवनात काय कमवलंय आणि किती लौकिक मिळवला शून्य होऊन जातो सगळा, केवळ आणि केवळ संततीमुळे. आणि आपण मरमर करतोय, कष्ट करतोय, तर झालं शक्य तर देवाकडे हेच प्रार्थना करा. बाकी पैसा मिळेल न मिळेल, पण देवाकडे ही प्रार्थना करत जा की देवा आमच्या लेकरांना वाईट बुद्धी कधी देऊ नको, आमच्या लेकरांना व्यसनी लागून देऊ नको, आणि त्यांचं जीवन बरात होऊ देऊ नको. देवाने जर एवढी कृपा केली आणि लेकर जर असे असतील तर आईबापाची छाती फुगेल की देवाने आमच्यावर खूप मोठी कृपा आहे. संतती उत्तम आहे. पुरी कन्या पुत्र होती जे साचे. माणूस मुक्त होतो, मोक्ष भेटतो. राजा परीक्षितला मोक्ष भेटला. 7 दिवसामध्ये कथा ऐकून. मोक्ष म्हणजे काय? आज दादा गेले ना, तर दादाला पाठीमागची चिंता न वाटणं, माझे पोरं व्यवस्थित करतायत, याचं नाव आहे मोक्ष. आणि त्यांच्या जर वासना खाली अडकल्या की माझ्या वाचून यांचं चालत नाही, माझ्या वाचून यांचं धकणं शक्य नाही, मी गेलो ते हे रडत बसतात, मी गेल्यानंतर यांना त्रास होतोय, तर त्यांना मोक्ष भेटणार नाही. ते निश्चिंत झाले पाहिजे. जीवात्मा निश्चिंत झाला की तो मोक्षाला गेला. तो जिवंतपणे असो किंवा मेल्यावर असो. तुम्ही मोक्षात आहात की नरकात आहात, तुमचं जीवन तुम्हाला दाखवतं. तुम्हाला मोक्ष पाहिजे, तुमचा पाठीमागे काहीच लवलेश शिल्लक राहिला नाही पाहिजे, चिंता नाही राहिली पाहिजे. आणि ज्याची चिंता आहे, महाराजांचं एक प्रमाण सांगतो, तुमच्यापेक्षा लहान आहे, छोटा आहे, लेकरासारखा आहे, पण काही गोष्टी महत्वाच्या सांगतो. तुकाराम महाराज सांगतात, माणूस मोक्षाला गेला म्हणजे काय, तर आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि पुढं काय, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे आशा. ज्या व्यक्तीची आशा थांबली तो व्यक्ती जिवंतपणे मोक्षाला आहे. आणि त्यांचं पण त्याला विश्वास आहे माझ्यावर, माझा विश्वास त्याच्यावर आहे. आम्हाला फक्त या त्रिकर्मासाठी, त्यांच्यासाठी ही कथा करायची. लोकांना वेळ ॲडजस्ट होणार आहे आणि त्या वेळेत लोक येणार आहेत, हा त्यांचा आणि माझा विश्वास आहे. म्हणून वेळेत थोडा बदल होत जाईल. कधी ही वेळ, कधी ती वेळ आज घ्यावा लागेल, फक्त बाकी काही नाही. आज कथेचं फक्त मंगल करायचंय. भागवतातला पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिही तरे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महात्म्यातला पहिला श्लोक अप्रतिम श्लोक आहे.
एवढ्या श्लोकाचा अर्थ पाहायचा आहे आणि थांबायचा आहे. सच्चित आनंद, सच्चिदानंद